तर आज करायची एक रील शूट, पण थोडासा प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम असा आहे का मला स्क्रिप्ट नाही भेटली. स्क्रिप्ट डायरेक्ट रीड करून कसं शूट करतोय बघूयात, किती टाइमपास होते, काय होते, किती वेळ लागतो, काय वाटतं होईल शूटिंग आज? मला असं वाटतं आज शूटिंग नको करूयात, आपण फक्त आज प्रॅक्टिस करूयात. उद्या युट्यूबच्या व्हिडिओवरती जरा फोकस करूयात. आता मी घरी चाललोय, रात्रीचे 11 वाजले. स्क्रिप्ट ऍक्च्युली समजली काय आहे काय नाही. रात्रीचं जागरण करून पाठांतर करावं लागेल आणि उद्या शूटिंग करावं लागेल, नाहीतर उद्या अडचण येतील. काल करायचं होतं प्रिपरेशन, जमलं नाही. आज गोंधळ उडणार आहे खूप मोठा, टाइमपास होणार आहे भरपूर. आता मी चाललोय शूटिंगला. ट्रेस आहे आज खूप, बघू काय होतं. तर मी आलो इकडे, आता वाजले 2. किती वेळ लागतो अजून माहीत नाही. प्रॅक्टिस पण नाही आहे. आजची शूटिंग कंप्लीट होईल का? फायनली आता व्हिडिओची शूटिंग स्टार्ट झालेली आहे, पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. अजून आमची स्क्रिप्ट पाठच नाही झाली. कॅमेरा वगैरे मागे लागलाय, अजून त्याच्यावर तर रेकॉर्डिंग बटन स्टार्ट नाही झालेलं, कारण आमचे दुसरे कलाकार आहेत ते अजून इथे आलेले नाही. त्यांची थोड्या वेळ वाट बघू. रायटर, डायरेक्टर, एडिटर सर्व काही तेच आहे, ते फायनली आलेले. आता त्यांनाच विचारू, 5 मिनिटांमध्ये गेले आणि 20 मिनिटानंतर आले. काय वाटतं तुम्हाला? आता मला असं वाटतं की स्क्रिप्ट जी मी लिहिलेली आहे ती मी तुला पाठवलीच होती. हो. तर तू त्यातलं किती पाठ केलंय ते मला माहित नाही. 90% आमचं शूटिंग झालेलं आहे आणि आता फक्त 10% राहिलंय फर्स्ट सीनचं. तर आता जे छोटे छोटे शॉर्ट्स राहिलेत ते आता शूट करतोय. त्याच्यानंतर प्रॉपर काम चालू होईल. एडिटिंग, साऊंड इफेक्ट्स, म्युझिक, कलर ग्रेडिंग, देन एक्सपोर्ट. दिस इज द लास्ट शॉट. नाही, अजून आहे. थांबा अजून आहे. अरे मला नोटीस तर करू देत. मी तर बोल, मला नोटीस करू दे मग बस. अरे खूप टाइम घेतला, एवढा टाइम नाही घ्यायचा. मी बघितलं तुला, तुझं माझ्या डोळे मिळाले की लगेच बसला. अरे लवकर बसलं तरी प्रॉब्लेम आहे काय? फायनली आजच्या दिवसाचं शूटिंग कंप्लीट झालेलं आहे आणि उर्वरित शूटिंग उद्या करणार आहे. तर दुसऱ्या दिवशीची शूटिंग तयारी आता आम्ही चालू केली आहे. आमच्या व्हिडिओचं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि रिरायटिंग व्हिज्युअल या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे सर्व व्हिडिओज बघायला भेटतील, कारण आम्ही खूप मेहनत करून तिकडे व्हिडिओ बनवतो. तर नक्कीच रिरायटिंग व्हिज्युअल या यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि हे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामागची आमची मेहनत आम्ही तुम्हाला बिहाइंड द सीनमध्ये दाखवतच आहे. मी आशा करतो की तुम्हाला आमची व्हिडिओ नक्कीच आवडेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी निशांत काजळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.